नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार. माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या सोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सारांश डेटासह प्रारंभ करतो. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशिलाने पाहू. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. आपण कंपनीच्या प्रत्येक निर्देशकाचा तपशीलवार अभ्यास करू शकता. आम्ही कंपनीची सध्याची कामगिरी पाहू. मॉर्गन स्टॅनले टिकर MS. हे पुनरावलोकन 14 एप्रिल 2025 पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ मॉर्गन स्टॅनले उपवर्गातील आहे. बँक ब्रोकर 14 कंपन्या विश्लेषणात भाग घेतात. हे कमी अधिक प्रतिनिधी आहे. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. कंपनीसाठी एकूण निकाल 10 पैकी 3 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 1.9 गुण आहे. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठेत आपण पाहू शकता की एकूण बाजारासाठी सरासरी निकाल 1.9 गुण आहे. 3 गुणांच्या स्कोअर विरुद्ध मॉर्गन स्टॅनले कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. मॉर्गन स्टॅनले आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही 12 महिन्यात शेअर्स पाहू. मॉर्गन स्टॅनले 18% बदल दर्शविला. 17.4% उपश्रेणीमधील किमतीतील बदलांच्या विरुद्ध. याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल मॉर्गन स्टॅनले $174.42 अब्ज मूल्य आहे. $627 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. मॉर्गन स्टॅनले 27.831% वाटा हा उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $97.08 अब्ज अंदाजे आहे. $348 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. मॉर्गन स्टॅनले 27.877% वाटा आहे. मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो. व्यापलेला हिस्सा मॉर्गन स्टॅनले बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 27.831% आहे. ताळेबंद भांडवल 27.877% आहे. स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा हे 0% जास्त आहे. बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले 1 पॉइंट. संस्थेचे आर्थिक दायित्व $307 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 300.1% आहे. कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप वाईट (2 गुण). कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि नफ्यातील शिल्लक 12.7 आहे. 13.6 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 7% कमी आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा निर्देशक चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $13,694 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील कमाई $14,871 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे. हे सध्याच्या तुलनेत 8.6% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 1.6 आहे. उपवर्गातील सरासरी 1.7 आहे, जी उपश्रेणीपेक्षा 6% कमी आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1,06,410 दशलक्ष होता.
आगामी 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $1,15,550 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे, जे आताच्या तुलनेत 9% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 12.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी 12.3%. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 0.6% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 23.833% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा 17% कमी आहे. ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान विनिमय मूल्याचे असमतोल दर्शवते. मॉर्गन स्टॅनले बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम $2,180,000 आहे आणि उपश्रेणीसाठी $1,867,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 16.8% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $171,100 आहे. उपवर्गातील सरासरीसह $136,800 आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक 25% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्पन्न $1,330 आहे. उपश्रेणीमध्ये $1,111,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 20% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 1.2% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.4%. हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 43% पातळी दाखवते. मॉर्गन स्टॅनले उपवर्गात ही पातळी 43% आहे. सरासरी उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य अंदाजे समभागांसारखेच असते. मॉर्गन स्टॅनले कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे $108 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $129 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 20% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित मॉर्गन स्टॅनले माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला. हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे म्हणून व्यापार उघडू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच संपूर्ण जगातील सर्वात उत्कृष्ट प्रेक्षक आहात.